अखेर भावनाने पकडली नीलांबरी आणि दाखवला चांगला चिंगा आणि जानूचा पेनड्राईव्ह कुठपर्यंत जाऊन पोहोचला। नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया। तर घडतं असं, आता आई बाबांना सगळे पुरावे दाखवायचे आणि जयंतकडून स्वतःची सुटका करून घ्यायची म्हणून जानू घराबाहेर पडते। हे बघून विश्वाला खूप आनंद होत असतो। आता दोघंही भेटतात। जानू म्हणते, विश्वा थँक्यू सो मच, तू माझी खूप साथ दिली। विश्वा म्हणतो, ह्यामध्ये पण माझा स्वार्थ होता। आता जानू शॉक होते। विश्वा म्हणतो, अगं माझी मैत्रीण सुखात राहावी अशी माझी खूप इच्छा होती म्हणून मी हे सगळं केलं। आता जानूला खूप बरं वाटतं आणि ती तिथून निघते। श्रीनिवास साहेबांना विचारतो, तुम्हाला इथं का आणलं? ते म्हणतात, अहो इथे कसं कुठलीही भीती नाही, तुम्ही सही करा, मी तुम्हाला 50 लाख देतो। श्रीनिवास म्हणतो, ठीक आहे, आणि सही करायला लागतो। पण तेवढ्यात आवाज येतो, आजोबा। श्रीनिवास म्हणतो, वरद आता त्याला व्यवस्थित समजावून सांगतो। श्रीनिवास म्हणतो, खरंच मी आपली मेहनत विकायला निघालो होतो। आता वेंकी त्याला एक जाहिरात दाखवतो, त्यामध्ये असतं स्वतःचं टॅलेंट प्रूव्ह करायचं। आता वेंकी आणि श्रीनिवास तिथे जातात आणि प्रेझेंटेशन करतात। ते लोक म्हणतात, थोड्या वेळ बसा, आम्ही विचार करतो। श्रीनिवास म्हणतो, वेंकी या सायकलीचे आपल्याला 50 लाख मिळत होते आणि इथून जर रिजेक्ट झालो तर काहीच मिळणार नाही, आपण बरोबर केलं की चूक? वेंकी देवाला हात जोडतो आणि श्रीनिवासला म्हणतो, थांबा। तेवढ्यात एक जण येतो आणि हातात कागद देतो। आता श्रीनिवास बघतो तर त्यावर लिहिलेलं असतं सिलेक्टेड। आता वेंकी आणि श्रीनिवास एकमेकाला आनंदाने मिठी मारतात। भावनाचा कार्यक्रम छान चालू असतो। सावली भजन गात असते आणि मुलं नवीन गात असतात। आता नीलांबरीचं वेगळंच काहीतरी चालू असतं। सगळे मग्न झाले असताना काही लोक येतात आणि म्हणतात, बंद करा हा तमाशा, भजनाच्या नावाखाली तुम्ही हे काय करताय? तुम्ही देवाचा असा अपमान नाही करू शकत। भावना म्हणते, आम्ही काय देवाचा अपमान केला? आता त्यांच्यामध्ये खूप वादावाद सुरू होतो। ते लोक भावनाला म्हणतात, तुम्हाला भजनाचा अर्थ तरी माहिती आहे का? आता सावली पुढे येते आणि छान अर्थ सांगते। त्यांची बोलती बंद होते पण ते काय मान्य करत नाही आणि अजून आरोप करत असतात। तेव्हा भावना म्हणते, देव काय तुमच्या एकट्यांचा नाही, या देशामध्ये सगळे स्वतंत्र आहे। ते आता त्या लोकांना खूप काय बोलते, पण काय केल्या ते लोक काय शांत बसत नाही। रेणुका आजीला म्हणते, आई तुम्ही काहीतरी बोला ना। आजी म्हणते, मी काहीही बोलणार नाही आणि तू पण बोलू नको, नाहीतर हे लोक आपल्यावर पडतील आणि उद्या काही बातमी करतील। सिद्धू म्हणतो, बास आता खूप झालं, इथून जर निघाले नाही तर मला काय करायचं ना ते मी करतो। तो असं काय ओरडायला लागतो की आता नीलांबरी घाबरते आणि ते लोक तिथून पळ काढतात। जानू घरामध्ये येत असताना म्हणते, मी आता आईला सगळं सत्य सांगते। घरात येते तेव्हा सगळे डान्स करत असतात। श्रीनिवास म्हणतो, वेंकी पेढे आणि पेढे। जानू म्हणते, हे सगळे किती खुश आहे, मी कसं सांगू यांना? तेवढ्यात लक्ष्मी म्हणते, जानू अगं घे पेढा। पण जानू मात्र खूप शांत असते। ती म्हणते, काय झालं? जानू म्हणते, काहीच नाही। आता तिला काहीही सांगता येत नाही। ती आता घरी येते आणि देवासमोर म्हणत असते, मी जयंतचे हे सत्य एक न एक दिवस सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार। जयंत ऐकतो आणि म्हणतो, जानू कसलं सत्य? जानू विचार करते, आता याच्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? ह्याने जर ऐकलं असेल आणि मी काही सांगायला गेले तर? तेव्हा तो म्हणतो, ह्या घरामध्ये तुला खूप काही सहन करावं लागतं असंच ना? मी तुझा खूप छळ करतो। एकदम हसून म्हणतो, जानू मी मस्करी केली। ती मनात म्हणते, जयंतला सांगू का आईबाबांच्या पेटंटविषयी? नको नको, माझ्या आनंदात ह्याला काय आनंद मिळणार? तेवढे जयंत म्हणतो, जानू मी उद्या बेंगलोरला चाललो आणि काही दिवस मी तिकडेच राहणार। जानू तोंड वळवते। खरं तर तिला खूप आनंद होतो पण ती नाटक करत म्हणते, काय हो जयंत सर, मला कसं करमेल? खरंच तुम्ही मला उद्या सोडून जाणार? आता जयंत तिच्याकडे बारीक बघत असतो आणि स्माईल करत म्हणतो, जानू मी आपल्यासाठी प्लॅन केला, आज आपण हॉटेलमध्ये डिनरला जातोय। जानू हसत म्हणते, ठीक आहे मी आवरून जाते आणि म्हणते, हा पेनड्राईव्ह मी कुठे लपवू? कपाटात? नको नको, जयंत बघेल। माझ्या कपाटात लपवते। तसं पण माझं कपाट तो काय उघडत नाही, पण नको नको, त्याने बघितलं तर? इथे ड्रॉवरमध्ये लपू का? नको नको, काही पुस्तकं ठेवलेले असतात। जानू म्हणते, ह्याच्या मागे लपवते, इथे काय जयंत बघणार नाही। ते आता पेनड्राईव्ह लपवते पण तिथे ऑलरेडी तसाच एक पेनड्राईव्ह असतो। आता बघूया जयंतच्या मीटिंगमध्ये हाच पेनड्राईव्ह लागतो की काय? भावना नीलांबरीला भेटते आणि म्हणते, हे सगळं तुम्ही केलं ना? लाज नाही वाटत हे सगळं करायला? बोला नीलांबरी वहिनी, तुम्हीच केलं ना? नीलांबरी म्हणते, हो मीच केलं। भावना म्हणते, तुम्ही लोकांची सेवा करणार होतात, आता तर तुम्ही लोकांशी खेळताय। ते आता बरंच काही बोलते। नीलांबरी म्हणते, अजून काही भाषणबाजी शिल्लक आहे का? आजपर्यंत तुझी फालतू नाटकं आणि समाजसेवा खूप सहन केली मी, वाटलं होतं स्वतःहून अक्कल येईल पण नाही। आज तू माझ्या माणसांचा अपमान केलास, म्हणजे तू सापाच्या शेपटीवर पाय दिलास आणि सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर काय होतं? चवतळून उठतो तो
आणि तशीच मी चवतळून उठले. समजलं? मी कुणाला घाबरतही नाही आणि आता जुमानणारही नाही. जायला लागते. पुन्हा मागे वळून म्हणते, आणि हो, एक गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेव. आणि आपल्यात जे चालू आहे ना, ते लुटूपुटचा खेळ नाही आहे आणि गल्लीतलं भांडण पण नाही आहे. हे राजकीय युद्ध आहे आणि या युद्धात मी सगळ्या तयारीनिशी उतरते आणि तुमचा पराभव केल्याशिवाय ही निलांबरी गप्प बसणार नाही. भावनंते निलांबरी वहिनी, तुमच्या डोळ्यावर सत्तेची आणि पैशाची धुंदी चढली आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही तुम्हाला जिंकू देणार नाही. कारण आमच्या बाजूने सामान्य जनतेची आणि सत्तेची ताकद आहे. जितक्या चवतावून उठाल ना, तितक्याच ताकदीने आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू. मग बघूया या युद्धामध्ये कोण जिंकतंय आणि कुणाचा अहंकार जळून खाक होतोय. असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.